तुम्हाला आठवत जर असेल, काल तुम्ही होता का नाही रोहितच्या प्रेसला मला माहिती नाही, पण पहिली जी लिस्ट आली मला वाटतं 60 का 70 लोकांची, त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं. आणि त्या 60-70 लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितने दिलेलीच आहे परवा. ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाशी जोडलेले आहेत. म्हणजे जे ओरिजिनल ज्यांच्यावर आरोप झाले ते गायब, आणि ज्यांच्यावर झालाच नाही त्यांना सीबीआय ईडी का काय कसली नोटीस आली. पूर्ण होत्या हे पूर्ण होते. त्याच्यामुळे रोहितला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, तो विरोधी पक्षात आहे म्हणून तो टार्गेट. एक तर तुम्ही रोज त्याला चॅनलवर सकाळी दाखवता, तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो. रोज एक प्रहरी भ्रष्टाचार तो रोज सकाळी 10 वाजता या सरकारचा काढतो. आता तो ऐकत नाही, ते असं सरकारला वाटतं म्हणून ईडीची नोटीस पाठवली असा एक समज समाजात माध्यमातून दबक्या आवाजात माझ्या कानावर येतो.